ड्रेस काय करतो? चालू आहे का? अरे सेकंड चालू आहे का बघ तिथं. हां ठीक आहे. सरका मग मागे तुम्ही अजून सरका मागे. तुला नाही, तू बस. हां आपण फक्त याच्यात बिल ऑफ एक्सचेंजचे सुरुवातीला डिस्काउंटिंग द बिल, एंडॉर्सिंग द बिल, बिल सेंड टू बँक असे काही भाग बघणार आहोत. त्याचे काही जर्नल एंट्रीज आहेत. डिस्काउंटिंग द बिल ऑफ एक्सचेंज, एंडॉर्सिंग द बिल ऑफ एक्सचेंज अँड सेंड बिल टू बँक फॉर अ करेक्शन. या तिघांचे इन द बुक्स ऑफ ड्रॉवी आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ या एंडॉर्सच्या वेळेला इन द बुक्स ऑफ काय येतो? एंडॉर्सर येतो. काय येतो? एंडॉर्सर. आय थिंक मला वाटतं आज टेस्ट म्हणून काय कोणी आलेच नसतील का सुट्टी आहे म्हणून. तुम्ही ठीक आहे रे, बाकीचे आलेच नाहीत ना. ठीक आहे, टेस्ट आहे म्हणल्यावर आलं नाही. मग इथे व्यवहारात दोन व्यक्ती येतात. पहिला सेलर आणि दुसरा बायर. एक सेलर असतो, दुसरा बायर. सेलर काय करतो? उधारीवर आपले गुड्स विकतो. कोणाला? बायरला. कोणाला विकतो? बायरला. सोल्ड ऑन क्रेडिट म्हणजे गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. क्रेडिटवर उधारीवर विकतो. कोण? सेलर. कोणाला? बायरला. मग विकल्यानंतर तेव्हा उधारीवर विकलेलं असतं तेव्हा काय बनवले जाते? बिल ऑफ एक्सचेंज बनवले जाते. बिल बनवले जाते. काय बनवले जाते? बिल बनवले जाते. बिल ऑफ एक्सचेंज बनवले जाते. जो बिल बनवणारा असतो कोण असतो? सेलर असतो. कोण असतो? सेलर. मग त्या सेलरलाच काय म्हणतात? ड्रॉवर. जो बिल बनवतो त्याला काय म्हणायचं? ड्रॉवर. आणि जो बिल ॲक्सेप्ट करतो, बिल ज्याच्या नावाने तयार केली जाते त्याला काय म्हणायचं? ड्रॉवी. बिल जेव्हा ड्रॉवरकडे असतो त्याला बिल रिसिवेबल म्हणतो. ड्रॉवर त्याला त्या बिलाला काय म्हणेल? बिल रिसिवेबल. आणि ड्रॉवी काय म्हणेल? बिल्स पेएबल. ओके. मग आता ड्रॉवर बिल तयार केला. ड्रॉवर काय केला? बिल तयार केला. मग ड्रॉवर बिल तयार केल्यानंतर तो ड्रॉवर बिल कोणाकडे पाठवतो? ड्रॉवीकडे पाठवतो. कोणाकडे पाठवतो? ड्रॉवीकडे. बिल ड्रॉवीकडे पाठवला. ठीक आहे. मग ड्रॉवीकडे बिल पाठवल्यानंतर ड्रॉवी काय करतो? त्या बिलवर साईन करतो आणि ॲक्सेप्ट करतो. हा बाबा तुझं ते 30,000 50,000 कितीचं बिल असेल एवढ्या महिन्यात मी परत तुला रिटर्न देणार आहे म्हणून सांगतो. त्याच्यावरून तो साईन करून परत बिल काय करतो? हा ॲक्सेप्ट करतो. काय करतो? बिल ॲक्सेप्ट करतो. ॲक्सेप्टन्स ऑफ बिल. ॲक्सेप्टन्स ऑफ बिल. बिल ऑफ एक्सचेंजलाच ॲक्सेप्टन्स ऑफ बिल म्हणू शकतो आपण. मग ही बिल साईन करून परत तो काय करतो? ड्रॉवरकडे पाठवतो. मग हा जो ड्रॉवर आहे तो ड्रॉवर त्याच्याकडे काय असतं? आता बिल असतं. कोण साईन केलेलं असतं? ड्रॉवी साईन केलेलं बिल असतो. समजा 10,000चं बिल आहे. 10,000चं बिल त्याच्याकडे आता आहे. ड्रॉवरला आता बिलवर लिहिलेलं असतं की मॅच्युरिटी डेट दिलेलं असतं. 3 महिन्यांनी द्यायचं, 4 महिन्यांनी द्यायचं, 5 महिन्यांनी द्यायचं, असं मॅच्युरिटी डेट असते. ती मॅच्युरिटी डेट झाल्यानंतर ह्या ड्रॉवरला पैसे द्यायचे. म्हणजे ड्रॉवी ड्रॉवरला पैसे देणार आहे, द्यायला पाहिजे. पण काय होतं? ड्रॉवरला जरा अचानक काही गरज पडते. ड्रॉवर नीड्स मनी बिफोर अ मॅच्युरिटी. 3 महिन्याच्या अगोदरच, एका महिन्यातच ड्रॉवरला 10,000ची गरज पडते. तेव्हा काय करतो ड्रॉवर? की मला पैसे तर पाहिजेत, अर्जंट पाहिजे. म्हणून ड्रॉवर काय करतो? तो जो बिल आहे ना तो बिल कोणाकडे जमा करतो? या बँकेकडे जमा करतो. कोणाकडे जमा करतो? बँकेकडे. हा जो बँकेकडे जमा करतो ना त्यालाच काय म्हणतात? डिस्काउंटिंग द बिल ऑफ एक्सचेंज. डिस्काउंटिंग द बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे याच्यात डिस्काउंट हा शब्द आहे. डिस्काउंट म्हणजे बँक काय करतो? थोडंसं त्याचे चार्जेस घेतो, पैसे घेतो, त्याला आपण डिस्काउंट म्हणायचा. ठीक आहे. 10,000 असेल तर 10,000 पैकी 400-500 रुपये बँक चार्जेस लावते. ते चार्जेस कोण द्यायचा असतो? ड्रॉवर. कोण द्यायचा असतो? इथं लक्षात घ्या, बँक चार्जेस कोण देतो?
ड्रॉवर देतो. मग बँक चार्जेस ड्रॉवर देतो बँकेला. मग समजा 10,000 आहे, 400 रुपये जर चार्जेस लागली तर 9,600 रुपये कोणाला भेटतं? ड्रॉवरला. पण बिल मात्र कितीचा असतो? 10,000चा. मग हा बिल कोणाकडे पाठवतो? बँकेकडे पाठवला. मग बँक काय करते? बिल आमच्याकडे आलाय, कोणाच्या नावावर बिल आहे? ड्रॉवीच्या नावावर बिल आहे. मग बँक काय करते? या बँकेतील काही 10,000 आहेत ना, त्या 10,000 मधील जे काही बँक चार्जेस आहेत ते कट करून पैसे कोणाला देतो? ड्रॉवरला देतो. ड्रॉवरची गरज संपली, ड्रॉवरला पैसे भेटले, ड्रॉवरचा आता काही संबंध नाही. आता बँक काय करते? कोणाकडे जाते? ड्रॉवीकडे जाते. ड्रॉवीला बिल पाठवते. हा बाबा तुझं असं नसं एक बिल आहे, ते बिल वाचून घे आणि आम्हाला पैसे दे. मग ड्रॉवी काय करतो? हा ठीक आहे, डेट संपलेला आहे, त्या डेट संपल्यानंतर मी तुम्हाला ते पैसे देतो म्हणून ड्रॉवी त्या बँकेला 10,000 देतो. मग अशा पद्धतीने डिस्काउंटिंग द बिल हा कन्सेप्ट तुम्हाला कळाला आहे असं समजू. पुढे जाऊयात. पुढचा कन्सेप्ट आहे, आता या डिस्काउंटिंग द बिल मध्ये एंट्रीज येतात. प्रत्येक वेळेला एंट्री आली ना, पहिला काय एंट्री? इन द बुक्स ऑफ ड्रॉवर बघूया. म्हणजे इकडे व्यक्ती होता ना तो ड्रॉवर, त्याच्या बुकमध्ये तो कसा लिहिणार? एंट्रीज कसं लिहिणार? मग ड्रॉवर डिस्काउंट द बिल विथ द बँक. ड्रॉवर काय केला? बँकेला बिल पाठवला. ड्रॉवर बिलला काय म्हणतो? बिल्स रिसिवेबल म्हणतो. काय म्हणतो? बिल्स रिसिवेबल. मग त्याच्याकडून बिल कोणाकडे जाते? बिल जाते म्हणजे गोज आउट. जाते म्हणजे काय? गोज आउट. डॉट डॉट व्हॉट गोज आउट? क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग बिल्स रिसिवेबलला काय करायचं? क्रेडिट केलंय. क्रेडिट. आता त्याला पैसे पण भेटतं. बँक पैसे देते ना, मगाशी पैसे दिला होता, बँक पैसे दिलाय आणि ते चार्जेस पण द्यायचं आहे, बँक चार्जेस किंवा त्याला डिस्काउंट म्हणू आपण, डिस्काउंट पण द्यायचं आहे ना. बँक चार्जेस म्हणजे पैसे मिळालेलं ते 9,600 है ना, आणि 400 रुपये त्याच्यामध्ये येणार. डिस्काउंट म्हणजे डिस्काउंट आम्ही घेतलंय का दिलंय? दिलंय. डिस्काउंट काय केलंय? दिलंय. म्हणजे आपला लॉस आहे, ड्रॉवरचा लॉस आहे. काय झालंय? लॉस. डॉट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग डिस्काउंटला काय करायचं? डेबिट. मग आमच्याकडे कॅश आली, कॅश कम्स इन, डॉट डॉट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. मग कॅश पब्लिक बँकला डेबिट. हा एंट्री संपला. पुढे काय होतो? डिस्काउंटेड बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता बघा ना, डिस्काउंट मगाशीचं बघा, इथे चित्र जरा थोडस. याच्यामध्ये हा ड्रॉवर काय केला? बिल पाठवला, पैसे घेतला है ना. हा पहिला एंट्री डिस्काउंटेड द बँक है ना, बँकने पैसे दिला. नंतर हा बँकेने याला ड्रॉवीला बिल पाठवला, मॅच्युरिटी डेटला ऑनर झाली म्हणजे हा पैसे दिला. याचा काय संबंध आहे का? ड्रॉवरचा काय संबंध आहे? हा ड्रॉवी कोणाला पैसे दिला? बँकेला. बँक बिल कोणाला दिला? ड्रॉवीला. ड्रॉवरचा काय संबंध आहे का? म्हणून ड्रॉवरचा काही संबंध नाही, म्हणून इथं काय येतो? नो एंट्री. ठीक आहे. त्यानंतर पुढे डिस्काउंटेड बिल डिसऑनर. आता डिसऑनर म्हणजे काय? समजा ड्रॉवीने बँकेला पैसे देत नाही म्हणला, पैसे भरलाच नाही बँकेत, तेव्हा मात्र प्रॉब्लेम येतो. की नाही? तेव्हा काय येतो? ड्रॉवीने ह्याला पैसे दिले नाही है ना, मग बँक काय करणार? ह्याला पैसे मागणार, माझे पैसे दे म्हणून. मग पैसे ह्याला द्यावं लागेल बँकेला. मग परत ड्रॉवरला कोणाला मागायचंय? ड्रॉवीला. ड्रॉवी कोणाला द्यायचं आता? ड्रॉवरला. परत सुरू होणार तोच. मग तोच विषय येणार डिसऑनर झाल्यावर. काय झाल्यावर? डिसऑनर. डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. मग आता आम्हाला पैसे, आता आम्ही कोण आहे? ड्रॉवर आहे. कोण आहे? ड्रॉवर. आम्ही ड्रॉवर आहे, तर आम्हाला पैसे कोणाकडून यायचंय? यायचं कोणाकडे? नाही, यायचं कोणाकडून? ड्रॉवीकडून. कोणाकडून? ड्रॉवीकडून. येणेकरी म्हणजे डेटर. येणेकरी म्हणजे काय? डेटर. येणेकरी म्हणजे काय? डेटर. हेच आहे ना? हा ठीक आहे. येणेकरी म्हणजे काय? डेटर. डेटर मध्येच डेबिट आहे. कोण येणेकरी आहे? ड्रॉवी आहे, म्हणून ड्रॉवीला काय करायचं? डेबिट है ना. मग टू बँक अकाउंट. पैसे द्यायचंच आहे ना. पुढे डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड बाय बँक. आता इथं नोटिंग चार्जेस कोण देत असतो?
ड्रॉवी देतो, ड्रॉवर देतो, ड्रॉवी देतो. बँक चार्जेस मात्र ड्रॉवर देतो. नोटिंग चार्जेस ड्रॉवी देतो का? नाही. म्हणून त्याचं फक्त डिसऑनर्डच एंट्री होणार. इकडे मात्र नोटिंग चार्जेस येणार. येतंय लक्षात? म्हणजे ड्रॉवी देत असतो हे देणार. मग इथं पण तेच आहे, पहिला एंट्री झाले नाही. का झाले नाही? पहिला डिस्काउंट म्हणजे ते ड्रॉवर बँकेकडे पाठवला, बँक त्याला पैसे दिली. इथं ड्रॉवीचा काय संबंध आहे का? नाही, त्याचा एंट्री होणार नाही. आता डिस्काउंटेड बिल ऑनर्ड झाली. आता आम्ही कोण आहे? इन द बुक्स ऑफ ड्रॉवी, इन द बुक्स ऑफ ड्रॉवी. मग ड्रॉवी काय करतो? पैसे देतो. कोणाला? बँकेला. कोणाला देतो? बँकेला. बँक त्याला काय देतं? बिल देते. तो आम्ही ड्रॉवी असताना बिलला काय म्हणतो? पेएबल. बिल्स पेएबल आमच्याकडे काय आली? आली म्हणजे कम्स इन. आणि आम्ही पैसे कोणाला देतो? बँकेला. पैसे गेले. जे आले ते डेबिट, जे गेली ती क्रेडिट. ओके. डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड झाली है ना. डिसऑनर्ड झाल्यानंतर आम्ही कोणाला तरी पैसे द्यायचे आहे. ड्रॉवी आहे ना, आम्ही ड्रॉवी कोणाला पैसे देत असतो? ड्रॉवरला. देणेकरी आहे ड्रॉवर. कोण आहे? देणेकरी. देणेकरी म्हणजे क्रेडिटर. मग त्या ड्रॉवरला काय करायचं आहे? क्रेडिटर. आणि आमच्याकडे काय येतो? बिल येतो है ना. काय येतो? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. डिस्काउंटेड बिल डिसऑनर झालंय आणि नोटिंग चार्जेस द्यायचं आहे कोणाला? ड्रॉवीला. कोणाला? ड्रॉवीला. ड्रॉवीचं नुकसान आहे, लॉस आहे. डॉट एक्सपेन्स लॉसेस, डेबिट ऑल एक्सपेन्स. मग नोटिंग चार्जेसला काय करायचंय? डेबिट. हा DR इकडे पाहिजे, थोडंसं चुकलंय. बिल्स पेएबल अकाउंट हेच एंट्री असणार आहे, डिसऑनर्डच एंट्री असणार आहे. प्रश्न कशाचा पडतो? फक्त नोटिंग चार्जेस. नोटिंग चार्जेस कोणासाठी लॉस आहे? ड्रॉवीसाठी. कोणासाठी लॉस आहे? ड्रॉवीसाठी. म्हणून नोटिंग चार्जेसला डेबिट करायचा. टू कोणाला द्यायचंय? ड्रॉवरला. मग ड्रॉवरला. ओके. पुढे एंडॉर्सिंग द बिल है ना. एंडॉर्समेंट. डिस्काउंटिंग झाली, आता काय? एंडॉर्समेंट. एंडॉर्समेंट म्हणजे काय माहिती आहे? थोडं आठवतंय का? काय? तिसऱ्याच व्यक्तीकडून पैसे घेतो. म्हणजे काय? या ड्रॉवरला म्हणजेच सेलरला पैशाची गरज पडते. पैसे कोणाला तरी सेलर देणार आहे, त्याचे क्रेडिटर्स असतात. कोणाचे? सेलरचे. ड्रॉवरचे कोण असतात? क्रेडिटर म्हणजे देणेकरी असतात, त्याला पैसे मागणारे असतात. तो काय म्हणतो? मला पैसे दे. कसल्याही परिस्थितीत मला आत्ताचा आत्ता पैसे दे म्हणून घरातच बसलेत. मग तेव्हा सेलर काय करतो? असं नसं माझं गुड्स विकलेला आहे, परत गुड्स विकलेला असतो ना, तो गुड्स विकलेला आहे आणि विकल्यानंतर आपण याला एकट्याला ड्रॉवर म्हणतो है ना, दुसऱ्याला ड्रॉवी म्हणतो. मग ड्रॉवरला काय लागते? आता पैसे लागणार आहे. ड्रॉवरकडे बिल आहे. परत चेक करूया. बिल कोणाकडे पाठवतो? ड्रॉवीकडे. ड्रॉवी साइन करतो, एक्सेप्ट करतो, ड्रॉवरकडे पाठवतो है ना. कोणाकडे पाठवतो? ड्रॉवरकडे. आता कोणाकडे बिल आहे? ते बिल म्हणजे पैसेच ना. बिल म्हणजे पैसेच, फक्त त्याच्याकडे कॅश नाहीये म्हणून त्याला देणं द्यायचं. आता देणेकरी येऊन घरात बसले, मला पैसे द्यायचंच. मग तेव्हा थर्ड पार्टी असतो, एक व्यक्ती आहे क्रेडिटर. कोण? क्रेडिटर. देणेकरी. तो पैसे मागत असतो. ते क्रेडिटरला तो ड्रॉवर काय करतो? बिल देतो. हा माझ्याकडे पैसे नाही, पण माझ्याकडे हा बिल आहे, ते घे आणि मॅच्युरिटी डेटला जाऊन त्या बँकेत जमा कर आणि बँक तुला पैसे देईल, तुझा विषय संपतो. मग आता कोण कोणाला बिल देतो? ड्रॉवर. कोणाला देतो? एंडॉर्सी. म्हणजे कोण? क्रेडिटर. कोणाचे? ड्रॉवरचे. कोणाचे? ड्रॉवरचे. म्हणजे ड्रॉवरचे क्रेडिटर जो असतो त्याला काय म्हणायचं? एंडॉर्सी. म्हणजे ज्याच्या नावाने आता देताना असंच देईल का? हा बिल घे म्हणून जातो का? नाही. त्या बिलाच्या मागे त्याचं नाव लिहिणार, पे टू म्हणून. काय नाव देणार? पे टू. त्याचं एंडॉर्सीचं नाव देऊन टाकणार. कशाच्या मागे? बिलाच्या मागे. इथं दिलंय ओज टू देअर क्रेडिटर्स, म्हणजे पैसे द्यायचं असतं क्रेडिटर्स म्हणून. ड्रॉवर नीड्स मनी बिफोर मॅच्युरिटी. आता परत मॅच्युरिटीच्या अगोदर पैसे लागतात त्याला, म्हणूनच त्याला बिल दिलेलं आहे. यालाच काय म्हणायचं? एंडॉर्सिंग द बिल.
एंडोर्सिंग द बिल म्हणजे सेलरला मॅच्युरिटीच्या अगोदरच देणेकरीला पैसे द्यायचे आहे, म्हणून देणेकरीला पैशाच्या ऐवजी काय देतो, बिल देतो. काय देतो, बिल देतो. त्यालाच काय म्हणायचं, एंडोर्सिंग द बिल. मग हे लिहित असताना तो काय करतो, त्याच्या बॅक साईडला त्याचं नाव लिहून टाकतो, एवढे एवढे पैसे त्याला द्यायचं आहे म्हणून. मग तेव्हा एंडोर्सीकडे काय आली, आता बिल आली. एंडोर्सीकडे बिल आली. मग एंडोर्सी काय करतो, परत तेच प्रोसेस. काय करतो, बिल घेऊन कधी, मॅच्युरिटीला, ऑन द ड्यू डेट, म्हणजे मॅच्युरिटी 3 महिने संपले तेव्हा तो बिल घेऊन काय करतो, बँकेत जमा करतो. बँकेकडून पैसे एंडोर्सी घेतो. एंडोर्सीचा विषय संपला. आता बँकेने पैसे दिले ना, बँकेकडे पैसे नाही. आता बँक काय करणार, बिल कोणाच्या नावावर आहे, ड्रॉवीच्या. कोणाच्या नावावर आहे, ड्रॉवीच्या. मग ड्रॉवीकडे काय पाठवतो, तो बिल ड्रॉवीकडे पाठवतो. मग ड्रॉवीकडे पाठवणार, ड्रॉवी बघतो, एक्सेप्ट करतो, साईन करतो, परत साईन नाही, पैसे बिल घेतो त्याच्याकडे. बिल आली आणि त्याच्याकडे कोणाला देणार पैसे, बँकेला देणार. बँकेला दिला, याचे पैसे आले याच्याकडे, ह्याला पैसे पाहिजे होते बँकेकडे, ह्याला पैसे द्यायचे होते, ह्याला दिले है ना. मग याच्याकडे पैसे होते, तो पैसे इकडे आले, म्हणजे सगळ्यांचा व्यवहार क्लिअर झाला. एम्प्लॉईजचा पण सॉरी एंडोर्सीचा पण विषय क्लिअर झाला, ड्रॉवरचा पण विषय क्लिअर झाला, ड्रॉवीचा पण झाला, बँकेचा पण झाला. ही हिशोब सांगितलं मी तुम्हाला ऑनर झालाय म्हणून. काय झालंय, ऑनर झालाय. काय झालंय, ऑनर म्हणजे काय, बिल ऑनर झालाय. डिसऑनर झालं, डिसऑनर म्हणजे काय, परत रिटर्न यायचं. आता बिल कोणाकडे, ह्याच्याकडे ना. हा समजा हा याच्याकडे बिल पाठवला, हा परत बँकेत पाठवला, मग बँक त्याला पाठवली ड्रॉवीला. ड्रॉवी काय करतो, मी काय पैसे भरत नाही, मी काय पैसे भरत नाही. मग भरत नाही म्हटल्यानंतर काय झालंय, डिसऑनर झालंय. भरत नाही म्हटलं तर काय झालं, बिल काय झाली, डिसऑनर झाले. बिल डिसऑनर झालं, मग काय करणार, बँकेकडे तू पैसे भरला नाही, बँक काय करणार, माझ्याकडे बिल आहे, कोण दिलंय, ड्रॉवर आहे ना, ड्रॉवर, त्या ड्रॉवरला पाठवणार. याचा काय संबंध आहे, त्याचे पैसे भेटले, हा काय करणार, कोणाकडे पाठवणार, बिल, ड्रॉवर. असं नसतं, जो तुझा ड्रॉवी आहे ना, पैसे भरलेला नाही, मग ह्याच्याकडे पाठवल्यानंतर हा बँकेला पैसे देतो. पैसे देतो, मग ह्याने त्याच्याकडे बिल आली, ते हा परत त्याला जाऊन पैसे मागणार. कोणाला, ड्रॉवर. का भरले नाही पैसे, माझ्या मला पैसे दे, हो ना. ही काय झाली, डिसऑनर. ही काय झाली, डिसऑनर. मग आपण एंट्री लिहूया. आता व्यक्ती किती होतात, ड्रॉवर, ड्रॉवी, एंडोर्सी. सुरुवातीचा कन्सेप्ट. आता एंट्रीज बघूया. इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, इन द बुक्स ऑफ ड्रॉवी, इन द बुक्स ऑफ एंडोर्सी. आता इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये बघा, ड्रॉवर एंडोर्सेस द बिल टू एंडोर्सी. एंडोर्सीला काय करतो ड्रॉवर, बिल सुरुवातीला देतो. ड्रॉवर कडून काय गेली, बिल गेली. मग काय गेली, बिल गोज आउट. बिल जे गेलं ते क्रेडिट, जे गेलं ते क्रेडिट. त्या बिलला ड्रॉवर काय म्हणतो, बिल्स रिसिवेबल. मग बिल्स रिसिवेबलला क्रेडिट, बिल्स रिसिवेबलला क्रेडिट. कोणाला देतो, एंडोर्सीला. कोणाला देतो, एंडोर्सी कोण आहे, घेणार आहे. कोण आहे, घेणारा, रिसिव्हर. रिसिव्हर, डॉट डॉट द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. त्या एंडोर्सीला काय करायचं, डेबिट. एंडोर्सीला काय करायचं, डेबिट. म्हणून एंट्री झाले एंडोर्सीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मग पुढे काय झालं, एंडोर्स. आता एंडोर्स झाली ना, बिल कोणाला, कोणाकडे पाठवले, ड्रॉवर एंडोर्सीकडे पाठवला है ना. मग एंडोर्सी काय करणार, बिल बँकेत जमा. मग इथं याचा काय संबंध आहे का, नाही आहे. मग इथं लक्ष द्या, एंडोर्स्ड बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. ऑनर्ड ऑन ड्यू डेट म्हणजे काय, इकडे बँकेत जमा झाला, बँकेने पैसे दिली आणि बँक ड्रॉवीला बिल दिली, ड्रॉवीने पैसे भरली, याचा अर्थ काय, ऑनर झाला. या तिघांचा संबंध आहे, ड्रॉवरचा काहीही संबंध नाही. म्हणून तिथे एंडोर्स्ड बिल ऑनर झाली, तर तिथं ड्रॉवरचा काही संबंध नाही, म्हणून एंट्री होत नाही. पण जर बिल डिसऑनर झाला, हा पैसे दिलेला नाही, मग बँक काय करणार, लगेच पैसे मागणार. आता संबंध येतो है ना. आता आम्हाला पैसे कोण देणार आहे,
देणार कोण आहे? ड्रॉवी देणार आहे. कोण आहे? ड्रॉवी. कोण देणार आहे? ड्रॉवी. मग ड्रॉवीला काय देणार आहे? देणार म्हणजे क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे क्रेडिट. क्रेडिटर म्हणजे क्रेडिट. त्या ड्रॉवीला काय करायचं? क्रेडिट. ड्रॉवीला काय करायचं? क्रेडिट. आणि आमच्याकडे काय येतं? बिल येतं ना. कोण पाठवलं असतो? हा, बँक पाठवलं असतं. बिल येतं आमच्याकडे. बिल्स रिसिवेबलला डेबिट. मग एंट्री कुठे गेलं? तो एंडोर्स्ड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता एंडोर्सीचं नाव का आलंय? अजूनही आम्हाला पैसे कोणाला द्यायचे आहे? क्रेडिटरला. बिल दिला होता त्याचं देणं जावं म्हणून. खरं देणेकरी कोण आहे? एंडोर्सी आहे. देणेकरी आता कोण नाही? ड्रॉवी नाही आहे. आता कोण आहे? एंडोर्सी आहे. मग देणेकरीचं नाव लिहावं लागेल. म्हणून देणेकरीचं नाव लिहा क्रेडिटमध्ये एंडोर्सीज. येणे कोणाकडून आहे? येणे ड्रॉवी कडून. येणेकरी. येणेकरी आणि देणेकरी, डेटर आणि क्रेडिटर याचा एंट्री लिहायचं येतं डिसऑनरच्या वेळेला. येणेकरी आणि देणेकरी म्हणजे डेटर क्रेडिटर. डेटर कोण आहे? कोणाकडून पैसे यायचे आहे? ड्रॉवी. ड्रॉवीचं डेबिट. कोणाला द्यायचंय? एंडोर्सीला. एंडोर्सीला क्रेडिट. ओके. आता बिल काय झाली? डिसऑनर झाली आणि नोटिंग चार्जेस पण दिली. नोटिंग चार्जेस पेड बाय एंडोर्सी. एंडोर्सी नोटिंग चार्जेस दिलाय. कोण दिलाय? एंडोर्सी. म्हणजे एंडोर्समेंट ऑफ बिल मध्ये नोटिंग चार्जेस कोण देतो? एंडोर्सी देतो. कोण देतो? एंडोर्सी. मग आमचं काय संबंध आहे का? पैसे एंडोर्सी नोटिंग चार्जेस देतो का? नाही. मग डिसऑनरच एंट्री होणार होतं. फक्त तेवढाच होणार. आता जाऊया ड्रॉवी मध्ये. ठीक आहे. मग ड्रॉवी मध्ये बघा, लक्ष द्या परत. सुरुवातीला काय होतं? ड्रॉवर एंडोर्सीला बिल देतो है ना, आणि ह्या दोघांचा संबंध आहे. एंडोर्समेंट झालंय. माझा काय संबंध आहे का? ड्रॉवीचा काय संबंध आहे? मग एंट्री येणार नाही. पण ऑनर झाली. काय झाली? ऑनर. ऑनर म्हणजे पैसे कोण देतो? आम्हीच देतो ना. कोण आहे? ड्रॉवी. कोण आहे इथं? तो ड्रॉवी काय करणार? बँकेत पैसे म्हणजे पैसे देणार. मग आम्ही काय करणार? ऑनर झालंय. काय झालंय? ऑनर. ऑनर म्हणजे ऑन ड्यूटला पैसे दिली. पैसे दिली. आमच्याकडून काय गेली? कॅश गेली. मग आमच्याकडे बँक काय पाठवतो? बिल आले. जी आली ती डेबिट, जी गेली ती क्रेडिट. काय गेलं आमच्याकडून? हा, कॅश गेली. काय गेली? कॅश. कॅश ऑब्लिक बँकला क्रेडिट. काय आली? बिल आल्यानंतर ड्रॉवी त्या बिलाचं नाव काय ठेवतो? बिल्स पेएबल. मग बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. बिल्स पेएबल अकाउंट इथं रिसिवेबल झालं. कुठे गेलं? ड्रॉवी आहे ना इथे. हा, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. पुढे डिसऑनर झाला. काय झाला? डिसऑनर. डिसऑनर झालं ना, त्या कॅशच्या ऐवजी आम्हाला पैसे कोणाला द्यायचंय ना. देणेकरी कोण आहे आमचा? ड्रॉवीचं देणेकरी कोण आहे? ड्रॉवर. मग त्याचं नाव लिहायचं ड्रॉवर. डिसऑनर झाल्यावर. ओके. आणि पुढे नोटिंग चार्जेस कोण देतो? आम्हीच देतो. ड्रॉवी देत असतो. त्याचा डिसऑनर झाला याचा एंट्री माहिती आहे आपल्याला. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. प्रश्न राहतो नोटिंग चार्जेसचा. नोटिंग चार्जेस कोण देतो? ड्रॉवी देतो. कोण देतो? मग ड्रॉवीचं काय? लॉस. ड्रॉवरला एक्सपेन्सेस लॉसेस. नोटिंग चार्जेसला डेबिट. ओके. आता जाऊया एंडोर्सीकडे. एंडोर्सीकडे गेल्यानंतर सुरुवातीला परत तिकडे जाऊया. आता कोण आहे? आम्ही एंडोर्सी आहे. आमच्याकडे काय आली? कोण दिलं? है ना. आमच्याकडे काय आले? काय आले? जे आलं ते डेबिट ना. जे आलं ते काय आले? बिल्स रिसिवेबल ना. बिल्स रिसिवेबल आले. बिल्स रिसिवेबल अकाउंटला डेबिट. बिल्स रिसिवेबल अकाउंटला डेबिट. कोण दिलं? हा, दिलं. हा, ड्रॉवर दिलं. कोण दिलं? ड्रॉवर दिला. ड्रॉवर कोण आहे? दिलंय ना. देणार आहे. देणारा म्हणजे गिवर है ना. देणारा म्हणजे काय? गिवर. गिवर म्हणजे डॉट डॉट द गिवर, क्रेडिट द गिवर. डॉट डॉट द रिसिवर, डेबिट द रिसिवर, डॉट डॉट द गिवर, क्रेडिट द गिवर. रूल्स आहे. मग देणाऱ्याला काय करायचंय? क्रेडिट. मग आपल्याला आता एंट्री कळली. कुठे गेलं? एंडोर्सी इथं आहे ना. कुठे गेलं? इथं आहे. हा, बिल आली आमच्याकडे. आली ना. बिल्स रिसिवेबलला डेबिट. कोण दिलं? एंडोर्सर. बरोबर आहे. त्या ड्रॉवरलाच एंडोर्स. अजून एक पॉईंट सांगायचं राहिला मला, की जो एंडोर्स करतो म्हणजे बिलच्या नावावर सांगतो याला पैसे देऊन,
त्या ड्रॉवरलाच काय म्हणायचं, एंडोर्सर. काय म्हणायचं, हे नाव बदलले म्हणून थोडंसं कन्फ्यूज होता तुम्ही, है ना. हे एंडोर्सर म्हणजेच ड्रॉवर, ड्रॉवर म्हणजेच सेलर. सेलर, ड्रॉवर, एंडोर्सर. एंडोर्स केला तर सेलरच असतो, है ना, त्याला एंडोर्सर म्हणायचा. ड्रॉवर बिल तयार करणाऱ्याला डेफिनेशन मात्र वेगळं आहे. एंडोर्स करणाऱ्याला एंडोर्सर, बिल बनवणाऱ्याला ड्रॉवर आणि सेल करणाऱ्याला सेलर. आता एंडोर्स केलेला कोण आहे, एंडोर्सर म्हणजे ड्रॉवर, म्हणून तिथं काय लिहिलंय, एंडोर्सर. आम्ही कोण आहे आता, एंडोर्सी आहे. आम्ही कोण आहे, एंडोर्सी. एंडोर्सी म्हणजे आम्हाला बिल येते, देणेकरी आम्ही, देणेकरी. एंडोर्सी आहे ना, मग आमच्याकडे बिल आली, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू. कोण दिलं, ड्रॉवर. ड्रॉवर म्हणजे एंडोर्सर, एंडोर्सर म्हणजे सेलर. त्याचं नाव मात्र तेच असणार आहे. इथं ठीक आहे, कन्फ्युज होता, पण प्रॉब्लेम मध्ये काय, ड्रॉवर पण तोच, सेलर पण तोच, एंडोर्सर पण तोच. ठीक आहे. पुढे बिल ऑनर झाली. काय झाली, बिल ऑनर झाले. बिल ऑनर झाली म्हणजे काय, बँकेने आम्हाला पैसे दिले, आमच्याकडून काय गेले, बिल गेलं, काय आले, कॅश पब्लिक बँक अकाउंटला डेबिट. काय गेलं, बिल गेले, बिल्स रिसिवेबलला क्रेडिट, मग तोच एंट्री आहे, कॅश पब्लिक बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. डिसऑनर झाला. काय झाला, डिसऑनर. मग डिसऑनर झाल्यानंतर आम्हाला पैसे कोण देणार आहे, इथं असतो ना एंडोर्सी, आम्हाला पैसे कोण देणार होता, ड्रॉवर आहे ना. कोण देणार होता, ड्रॉवर म्हणजेच एंडोर्सर. देणार आहे, है ना, देणार आहे. मग तो देणार आहे, मग त्याला मागायचे पैसे. पैसे आल्यानंतर कॅश पब्लिक बँकला डेबिट करलं होतं, मग त्या एंडोर्सरला काय करायचं, डेबिट. त्या कॅश पब्लिक बँकच्या ऐवजी त्याचं नाव द्यायचं ज्याच्याकडून पैसे यायचे. येणेकरी डेटरचं नाव लिहायचंय एंडोर्सर. मग बिल त्याला पाठवून द्यायचं. असं नसं मग तुझे काय पैसे आले नाही, तुझं बिल घेऊन टाक, बिल गेले. ओके. डिसऑनर झाला, नोटिंग चार्जेस दिली. कोण देतो नोटिंग चार्जेस, मगाशी म्हटलं होतं ना, नोटिंग चार्जेस पेड बाय एंडोर्सी, आम्हीच दिलं, है ना. एंडोर्सर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट टू कॅश अकाउंट. आता आम्ही पैसे दिले, कॅश गेले. मग कॅशला, हे कॅश म्हणजे काय, नोटिंग चार्जेस. कॅश म्हणजे काय, नोटिंग चार्जेस. आणि बिल पण गेली. आणि एंडोर्सर म्हणजे कोण, येणेकरीचं नाव लिहायचं एंडोर्सर अकाउंट. ओके. अजून काय कन्सेप्ट राहिलाय, अजून राहिलं काय, बिल, हा ते राहिलंय. घ्यायचं का, हे घ्यायचं, थोडंसं ब्रेक घ्यायचं, घेऊ का, किती वाजलं बघा, होतंय मग, ठीक आहे. मग आता काय होतं, बिल सेंड फॉर. आता काय होतो, बिझनेस तुझा मोठा झाला. काय झालंय, बिझनेस मोठा, भरपूर बिल तयार झाले, भरपूर येणेकरी तयार झाले. मग सगळ्यांचं ड्यू डेट वेगळा असतो, मग त्यावेळेला आम्हाला एक बिल बँकेत पाठवता येतं नाही. म्हणून आम्ही काय करतो, बँकेला गठ्ठाच्या गठ्ठा बिल देऊन टाकतो. त्यासाठी काय होतो, तो जो काही ड्रॉवर आहे ना, हा ड्रॉवर, हा सेलर. कोण, ड्रॉवर, सेलर. मग हा काय करतो की सगळं गठ्ठाच्या गठ्ठा बिल दिला, है ना. मग दिल्यानंतर त्याचे पैसे येणार आहेत, ते पैसे आल्यानंतर ते बिझनेसच्या नावाने झाल्यानंतर जरा हिशोबला क्लिअर होत नाही, म्हणून तो काय करतो, एक सेपरेट अकाउंट बनवतो. काय बनवतो, सेपरेट अकाउंट. त्या अकाउंटचं नाव आहे बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. आता तो ट्रान्झॅक्शन तुम्हाला माहिती आहे. In the business enterprises, a large number of bills receivable are received regularly. भरपूर बिल येत असतात, म्हणून तो काय करतो, ड्रॉवर एक अकाउंट बनवतो. त्या अकाउंटचं नाव आहे बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. ओके. हे अकाउंट बनवला. मग आता यालाच, हा जो सगळे बिल कोणाला पाठवतो, बँकेला. सेंड बिल टू बँक फॉर अ कलेक्शन, म्हणजे यालाच म्हणायचं बिल बँकेला कलेक्शनसाठी पाठवले.
त्यासाठी बँक काय करते, काही चार्जेस लावते. तुझं एवढं काम करतो, आम्हाला पैसे दे, है ना. म्हणून तेच प्रकार परत बिल कोणाकडे पाठवले, बँक काय करणार, कॅश देणार, त्याला चार्जेस कट करून कॅश देणार. मग पुढे काय करणार, बँक ड्रॉवीला पाठवणार, है ना. ड्रॉवी कडून कॅश घेणार, विषय संपला. इथं कन्सेप्ट एवढाच आहे, एक नवीन अकाउंट तयार होतो, तेव्हा मात्र एंट्री वेगळी होते. बघूया एंट्री काय होते. इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, इन द बुक्स ऑफ ड्रॉवी. बिल पाठवली बँकेकडे, आमच्याकडून काय गेलं, बिल गेले. बिल्स रिसिवेबल अकाउंटला काय करायचं, क्रेडिट करायचा. काय करायचा, क्रेडिट. आधी डेबिट कोणाला करत होतो, आम्हाला पैसे यायचे ना. आम्ही बँकेला बिल पाठवल्यानंतर आम्हाला पैसे यायचे. ते पैसे येण्याच्या अगोदर कुठे येणार, आमच्याकडेच येणार ना. त्यासाठी आपण एक सेपरेट अकाउंट बनवलंय. कुठला, बिल्स. त्या अकाउंटचं नाव लिहायचं, बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट. मग ज्या ज्या ठिकाणी कॅश पब्लिक बँक देतो किंवा घेतो, त्या ठिकाणी ते येणार आहे. मग आमच्याकडे पैसे आली म्हणजेच त्या अकाउंटचं नाव लिहायचं, बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आणि नंतर बिल तर पाठवली, ऑनर झाली, आणि बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक. बँक चार्जेस पण द्यायचे, है ना. तो पैसे आले, आता पैसे आल्यानंतर कॅश पब्लिक बँकला डेबिट, कॅश पब्लिक बँकला डेबिट, बँक चार्जेस कट करणार. तो बँक चार्जेस कट करणार ना. ते पण समजा एक 10,000चा बिल होता, कितीचा होता, 10,000चा. 10,000 मधलं एक 1,000 रुपये बँक चार्जेस लावला. मग किती राहिले, 9,000 आम्हाला पैसे येणार. 1,000 रुपये हे, आणि टोटल बिल अकाउंट मध्ये किती येणार, म्हणजे अकाउंटच्या नावावर किती येणार, 10,000चा बिलचा नाव. इथं मात्र काय करायचं, आधी कशाला डेबिट होतं, त्याला क्रेडिट. आधी बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंटला काय होती, डेबिट. आता काय करायचं, क्रेडिट. पुढे हे ऑनर झाल्यावर, डिसऑनर झाल्यावर काय, डिसऑनर झाल्यावर पण तेच आहे. हे डेबिट होतं, आधी काय होती, डेबिट, परत त्याला काय करायचंय, क्रेडिट. पण आम्हाला पैसे आली का, नाही आले. कोणाकडून यायचंय, येणेकरी, डेटर मध्येच डेबिट, मग ड्रॉवीला डेबिट. पुढे बिल सेंट फॉर कलेक्शन डिसऑनर झाला आणि नोटिंग चार्जेस दिले, नोटिंग चार्जेस दिले, आमच्याकडून पैसे गेली. मग ड्रॉवीज अकाउंट, तेच एंट्री, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट. नोटिंग चार्जेसचा प्रश्न पडतो, नोटिंग चार्जेस आम्ही दिले, किती, टू बँक अकाउंट. पुढे इन द बुक्स ऑफ ड्रॉवी, बिल. सुरुवातीला काय झालं, का त्या ड्रॉवरने बँकेला सगळे बिल पाठवले. माझा काय संबंध आहे का ड्रॉवीचा, नाहीये, म्हणून माझं काही एंट्री होणार नाही. जर समजा पैसे ते बिल पाठवले आणि बिल बँकेने मला पाठवले, मग मी त्याला पैसे दिली, माझ्याकडून काय जाईल, कॅश जाईल. आणि मला कोण काय पाठवलंय, बँकने काय पाठवलंय, बिल पाठवलंय, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश पब्लिक बँक. डिसऑनर झालं तर त्या कॅश पब्लिक बँकच्या ऐवजी कोणाला द्यायचंय, ड्रॉवरचं नाव. भरपूर जण टेस्ट मध्ये इथं बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट लिहिलेत, नाही, त्या ड्रॉवरचं नाव पाहिजे. कोणाला द्यायचं आपण, ड्रॉवरला ना. तुम्हाला माहिती आहे, ड्रॉवीला माहित असतं का त्याने कुठलं अकाउंट तयार केलं ते, नाही. पुढे चार्जेस द्यायचंय, आम्हाला द्यायचंय, आमची लॉस आहे, टोटल एक्सपेन्स लॉसेस, डेबिट, नोटिंग चार्जेसला डेबिट. ओके, हे चार्जेस कोणाला द्यायचंय, ड्रॉवरला. कारण काय, ड्रॉवर ऑलरेडी दिले तिथं चार्जेस, तो मागणार, तुझं नोटिंग चार्जेस दिलाय मी, माझं मला ते पण दे. ठीक आहे. पुढे एक नवीन कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या, रिन्युअल बिल ऑफ एक्सचेंज. बिल जर नवीन तयार करायचं, का तयार करायचं, काय होतं, ड्रॉवी आणि ड्रॉवरचा संबंध जर चांगले असतील तर ड्रॉवी काय करतो, मॅच्युरिटी होईल, आता 3 महिन्याचं बिल असतो, 2 महिन्यात त्याला कळतं की आमचं काय पैसे द्यायचं होत नाही. मग ड्रॉवी जाऊन त्याचा पाय पडतो, असं काही नाहीये, पाय वगैरे पडत नाही, त्याला रिक्वेस्ट करतो की असं नसतं, माझं जरा होत नाहीये, मग जर तुझं काय करू, बिल नवीन बनवा, अजून एक 3 महिन्यात दे.
मग ड्रॉवर काय करतो, तो असलेला बिल आहे ना, तो बिल कॅन्सल करतो. बिल कॅन्सल करतो म्हणजे याचा अर्थ काय आहे, बिल डिसऑनर झाला, पैसे दिलंच नाही. मग त्या डिसऑनर म्हणजे तेच, कॅन्सलेशन म्हणजेच तेच. बिल डिसऑनर झाली किंवा बिल कॅन्सल झाली, दोन्हीचा अर्थ एकच. मग त्यासाठी पहिल्यांदा डिसऑनर करावं लागेल, त्यानंतर नवीन बिल बनवावं लागेल. Whenever the bill is dishonored, drawings account is always debited. जेव्हा बिल डिसऑनर होतो तेव्हा ड्रॉवीला काय करतो, डेबिट. ड्रॉवीला काय करतो, डेबिट. ड्रॉवीला काय करायचं, डेबिट. बिल्स रिसिवेबल अकाउंट इज क्रेडिटेड इफ द बिल इज रिटेन्ड. बिल आमच्याकडे परत आली, बिल रिसिवेबल अकाउंटला, सॉरी, बिल रिटेन्ड म्हणजे काय, बिल तर दिलंच नाहीये, बिल दिलं नाही ना, म्हणून बिल रिसिवेबलला काय करायचं, क्रेडिट. काय कशाला, फक्त ड्रॉवेजला डेबिट करायचं, बाकी सगळे क्रेडिट. बिल्स रिसिवेबलला क्रेडिट करायचं आहे. नंतर बँकला म्हणजे कॅश अवेलेबल बँक असतो ना, त्याला क्रेडिट करायचं आहे. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट त्याला क्रेडिट करायचं आहे. एंडॉर्सीज अकाउंटला सुद्धा क्रेडिट. हे कधी, बिल कॅन्सल झाल्यावर. कधी, बिल कॅन्सल झालं, कशाला डेबिट करायचं आहे, ड्रॉवीला, बाकी सगळ्याला क्रेडिट. कशाला क्रेडिट करणार, बँकला क्रेडिट करणार म्हणजे कॅश अवेलेबल बँकला क्रेडिट करणार. बिल एक्सचेंजला सुद्धा क्रेडिट करणार. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला सुद्धा क्रेडिट करणार आणि एंडॉर्सीज अकाउंटला सुद्धा क्रेडिट. एंट्री सांगा, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट टू बँक अकाउंट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट टू एंडॉर्सीज अकाउंट. हे कधी, बिल कॅन्सल झालं तर. बिल कॅन्सल झालं, हा एवढाच एंट्री नवीन आहे याच्यात, बाकी सगळं सेम आहे. बाकी सगळं सेम. अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अँड ड्रॉविंग. कॅन्सलेशन ऑफ बिल आहे, आत्ता सांगितलं तो एंट्री है ना. ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, बिल बँक, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट टू एंडॉर्सेस. इकडे कॅन्सल झाली, ओल्ड बिल कॅन्सल झाली तर ड्रॉवी असतो ना, आमच्याकडे बिल येणार, कॅन्सल झालं ना, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. हे आपलं आधीपासून माहिती आहे ना, देणं करे ना. समजा बिल डिसऑनर झाली, बिल डिसऑनर झाल्यावर काय होतं, आम्ही पैसे दिले नाही है ना, म्हणून पैसे दिले नाही म्हणून कोणाचं नाव द्यायचं असतं, देणेकरीचं नाव द्यायचं असतं. आमच्याकडे बिल असतो म्हणून बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर. हे डिसऑनरचं एंट्री आहे, आधीपासून आपल्याला माहिती आहे. फक्त नवीन काय याच्यात, हा एकच आणि त्यासोबतच हा एक. इंटरेस्ट जो असतो, इंटरेस्ट ड्यू ऑन बॅलन्स अमाउंट, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट ही आमची व्याज असते, कोणाची, ड्रॉवरची. ड्रॉवरची व्याज असेल तर त्याचा इन्कम, ड्रॉड ऑल इन्कम्स अँड गेन्स. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, म्हणून इंटरेस्टला क्रेडिट. कोण देणार आहे इंटरेस्ट, व्याज कोण देतो, ड्रॉवी. कोण देतो, ड्रॉवी. देणेकरी, देणारा है ना, देणेकरी म्हणजे क्रेडिटर. क्रेडिटरला, सॉरी, ड्रॉवी कडून येणेकरी, पैसे देणेकरी नाही, येणेकरी. ड्रॉवी इंटरेस्ट देत असतो, व्याज देत असतो, म्हणजे येणेकरी. ड्रॉवी कोण आहे, येणेकरी. येणेकरी म्हणजे डेटर म्हणजे डेबिट. ड्रॉवीजला काय करायचं, डेबिट. पेन वाजू नका. नंतर त्याच्यातलं काही थोडे पैसे आले, रिसिव्हिंग पेइंग पार्ट पेमेंट. पैसे आले तर कॅश अवेलेबल बँक अकाउंट, कोण देत असतं पैसे, ड्रॉवी, मग त्याचं नाव क्रेडिट. ओके. पुढे ड्रॉविंग अँड एक्सेप्टन्स ऑफ न्यू बिल म्हणजे काय, नवीन बिल तयार केली आणि त्याचा बिल सुद्धा एक्सेप्ट केला, ते आपल्याला माहिती आहे. बिल एक्सेप्ट करतात है ना. बिल एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याकडे बिल्स रिसिवेबल आली आणि कोण बिल एक्सेप्ट करत असतो, ड्रॉवी. ड्रॉवीजला क्रेडिट. इकडे पण तेच आहे, सेम उलट भाग आहे. ठीक आहे, आपण इथेच थांबूया, वेळ झालेला आहे. अजून काय शंका असेल तर उद्या विचारू शकता. त्याच्यात काही पुढे कन्सेप्ट आहेत. त्याच्यात मेन कन्सेप्ट इथं आहे बघा, इंटरेस्ट रिसिव्ड इन कॅश अलॉंग विथ पार्ट पेमेंट, कॅश अवेलेबल बँक अकाउंट टू ड्रॉवीज अकाउंट टू इंटरेस्ट अकाउंट. ड्रॉवी राहिलेला पैसे दिला आणि व्याज पण दिला, याचा एंट्री येते. ठीक आहे. इकडे ड्रॉवी म्हणजे आम्ही पैसे दिली, आमच्याकडून कॅश गेली, कशाचं गेली, बिलचं थोडे पैसे दिले आणि व्याज पण दिले त्याचे. ठीक आहे.